नमस्कार पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, एक महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय. साहजिक आहे, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना लागणार आहे. हीट वेव्ह सध्या चालू आहे. मुलं सध्या घरी थांबणार आहे. पण अशा वेळेस तुमचं सुद्धा लक्ष मुलांकडे असावं. या सुट्टीच्या काळात सुद्धा मुलांना खूप चांगल्या जबाबदारी तुम्ही शिकवू शकता. खूप चांगल्या गोष्टी तुमच्याकडे त्यांना डिलिव्हर करू शकता. पण तुमचं लक्ष पाहिजे. नाही तर मुलं पूर्ण वेळ मोबाईल आणि मोबाईल खेळत बसतील तर नुकसान होणार. म्हणजे मुलाचं तर होणार आहे, पण तुमचं पण होणारच आहे. सो पालक म्हणून तुम्ही ह्या गोष्टी मी ज्या सांगतो, 3 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या आपल्या पाल्याच्या बाबतीत नक्कीच त्याच्यासाठी फार पैसा मोजावा लागत नाही. पैसा मोजावाच लागत नाही, मी असं तुम्हाला सांगेन. सो तुम्ही कितीही गरीब असू द्या, किती श्रीमंत असू द्या, तुमच्या मुलाला ह्या गोष्टींची गरज आहे, तर त्याला नक्कीच या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ह्या गोष्टी आवश्यक त्या द्या. काय द्यायचं तुम्हाला तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, पण तत्पूर्वी तुमच्या मुलांसाठी भविष्यात ज्या मुलांना जे 5वीला मुलं असेल त्यांच्यासाठी 5वीची ऑलिम्पियाड गणिताची बॅच मी स्वतः घेतोय. त्याचबरोबर तुम्हाला 4थी आणि 7वी स्कॉलरशिपची नवीन बॅच चालू होते. प्रथम येणार 500 विद्यार्थ्यांना हे फी स्ट्रक्चर असणार आहे. 4थीला 999 फी आहे, 7वीला 1299 फी आहे, ऑलिम्पियाडच्या बॅचला 999 फी पहिल्या 500 विद्यार्थ्यांनाच आहे. त्याचबरोबर नवोदयची बॅच सुद्धा जे विद्यार्थी आता 5वीला असतील त्यांच्यासाठी नवोदयची बॅच पण आपण चालू केलेली आहे. ते पण मुलं इथे जॉईन करू शकतात. आता बघा काय तर नंबर 1 तुम्हाला सांगतो, पिलर 1 ज्याला मी म्हणतोय की फिटनेस. फिटनेस हा खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या मुलाच्या बाबतीत हा फिटनेस तुम्ही जर अजून त्याची काळजी घेतली नसेल तर आत्तापासून लगेच ठरवा की माझ्या मुलाला, माझ्या मुलीला फिटनेसचं महत्त्व मला सांगायचं आहे. फिटनेसमध्ये काय करायचं तर शरीराला सवय आणि मनाला शिस्त लावण्याची सवय तुम्ही ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांना लावू शकतात. उदाहरण काय तर दररोज 1 तास एकतर त्यांना वेळ द्या. नाही तुम्ही देऊ शकलात तर त्यांना स्वतःला 1 तासासाठी हे नियोजन करून द्या. मैदानी खेळ असेल, पोहणे असेल, सायकलिंग असेल किंवा सूर्यनमस्कार किंवा अदर कोणतेही घटक असेल तर 1 तास दररोज सुट्ट्यांमध्ये त्यांना करायलाच लावा. मॉर्निंगलाच करायला लावा. मॉर्निंग आणि इव्हनिंग केलं तरी चालणार आहे, पण दोघांपैकी एक टायमिंग, त्यात मॉर्निंग खूप चांगला आहे. यातून मुलं काय शिकतात तर शिस्त आणि सातत्य. शरीरावर मेहनत घेतल्यावरच रिझल्ट मिळतो हे मुलांना प्रत्यक्ष कृतीतून समजतं. सकाळी व्यायाम केल्यानंतर दिवसभर कसं एनर्जेटिक राहतो आपण, किती छान वाटतं हे मुलांना याच्यातनं कळत. सातत्याने शरीरावरती काम केलं तर रिझल्ट येतात हे पण त्यांना शिकता येणार आहे. म्हणजे शारीरिक ताकद आणि मानसिक शांतता, शिस्त आणि सातत्य शिकवत असते. उदाहरणादाखल त्याला काय करा, उदाहरण सांगतो तुम्हाला मी. सूर्यनमस्कारासाठी त्यांना दररोज संकल्प करा. तुम्ही स्वतः त्यांच्यावर उभे राहा. दररोज पुढचे 30 दिवस सूर्यनमस्कार न चुकता घालवायचे. सुरुवातीला 10च करा, नंतर सुट्टी संपेपर्यंत 50 पर्यंत पोहोचण्याचं ध्येय त्यांना घ्या. मुलांना टार्गेट दिलं की मुलांना खूप आवडतं आणि ते अचीव करायला त्यांना मजा वाटते ना. तो जो प्रवास आहे अचीव करण्याचा तो खूप एन्जॉयफुल असतो आणि मुलांना हे आवडतं. ह्याच्यातनं तुम्ही मुलांना हे शिकवू शकता. पालकांची भूमिका आहे की मुलांना केवळ फक्त ऑर्डर वगैरे देऊ नका, पाणी आण, हे आण, झाडू मार, क्लिनिंग कर, ऑर्डर देऊ नका तुम्ही. तर त्यांच्यासोबत फिटनेसमध्ये स्वतः सहभागी व्हा. नाहीतर मुलांना सांगायचं दररोज सकाळी उठ, लवकर व्यायाम कर आणि तुम्ही झोपून राहायचं, हे चालणार नाही. त्यांच्याबरोबर उभं राहिलात ना, तुमच्यावर आवडीने ते करतील म्हणजे करतील. बघा दुसरा पिलर जो आहे तो एन्जॉय आणि छंद. बघा खऱ्या आनंदाचा शोध आपण त्याला म्हणतो. मोबाईलच्या आभासी जगाबाहेरचं जग म्हणजेच काय, त्यांना मजा दाखवा. म्हणजे काय करू शकतो बघा, मजा म्हणजे काय करू शकता, त्यांना कौशल्य थोडंसं विचार करायला लावा. त्या ऍप्लिकेशन करायला लावा. चुकू देत ना, चुकलं तर चुकू द्यात, पण त्यांना शिकण्यासाठी काहीतरी काय करा, एक त्यांना एक टार्गेट द्या. टार्गेट अचीव करण्यासाठी त्यांना मदत पण करा. आता बघा जसं उदाहरण द्यायचं म्हणलं काय, चित्रकला करायला, चित्रकलाचे सेट मार्केटमधून आणून ठेवा. चित्र समोर ठेवा आणि ते त्याला काढायला लावा. चुकेल, लगेच जमणारच नाही, पण त्याला प्रयत्न करू द्या. त्याची बौद्धिक क्षमता वाढू द्या, स्किल डेव्हलप होऊ द्या. मातीची भांडी तयार करणं, घरामध्ये माती आणून मातीची भांडी पण तयार करू शकता तुम्ही. शहरात राहत असेल तर हे करता येणार नाही तुम्हाला. दुसरं काय, नवीन गाणी शिकणे, वेगवेगळ्या प्रकारची गाणी असतात त्यांना शिकायला लावा, डान्स करायला लावा. स्वयंपाक घरात आईला मदत करणे असेल किंवा बागकाम करणे, हे सुद्धा काम त्यांना देऊ शकतात. उदाहरण, मुलाला कुंडीत एक नवीन रोप लावायला लावा आणि संपूर्ण सुट्टीभर त्याची निगा राखायला लावा. किती जबरदस्त काम आहे. जेव्हा ते कुंडीतल्या रोपाची तो काळजी घेतो, दररोज त्याची काळजी घेतो आणि जेव्हा ते रोपटं वाढतं, त्याला फुल येतं, फळ येतं, तो किती आनंद त्या मुलाला असणार आहे. सो हे त्याला शिकवा, यातून मुलं काय शिकताय तर कल्पकता आणि संयम. टीव्हीवर रेडीमेड मनोरंजन मिळते, पण छंद जोपासताना स्वतः काहीतरी निर्माण केल्याचा, निर्मितीचा आनंद त्या मुलाला मिळतो. बघा खूप चांगली गोष्ट आहे, त्याला नक्कीच करू द्या. पालकांची भूमिका यामध्ये काय असावी, परफेक्शनची अपेक्षा ठेवू नका. मुलांना चुका करू द्या आणि प्रोसेस एन्जॉय करू द्या. असं म्हणतात ना की प्रवासात एन्जॉय आहे, पोहोचण्यात एन्जॉय नाहीच आहे. सो प्रवास करणं
गरजेचं आहे. तिसरा जो पिलर आहे तो म्हणजे नातेवाईक आणि समाज, माणसांशी जोडले जाण्याची कला त्यांना शिकवा. काय कराल तुम्ही तर गावी जायला लावा त्यांना, आजी आजोबांसोबत वेळ घालवायला लावा, चुलत मावस भावंडांसोबत एकत्र राहणं, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, ठीक आहे, नंतर वस्तूंचं मॅनेजमेंट कसं करतं, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, हे सगळं त्याला शिकू देत ना. त्याला कन्व्हर्सेशन करू द्या, त्याला कम्युनिकेशन करू द्या, कसं बोलायचं, काय बोलायचं, आजी आजोबा काय म्हणतात त्याला कळू द्या. उदाहरण दाखल आजी आजोबांना त्याच्या लहानपणीच्या सुट्टीच्या गोष्टी विचारणे, भावंडांसोबत जुने पारंपरिक खेळ असेल, उदाहरणार्थ कॅरम, पत्ते, लपाछपी, एकत्र खेळणे, फिजिकल ऍक्टिव्हिटी करू द्यात त्याला. यामध्ये मुले काय शिकतात तर कृतज्ञता काय असते, जुळून घेणे काय असतं, शेअरिंग काय असतं, एकत्र कुटुंबात राहिलेले मुले आपला इगो बाजूला ठेवून इतरांचा विचार करायला शिकतात आणि स्वतःच्या मुलांशी ओळख होते. ही चांगली गोष्ट म्हणून तुम्ही शिकू शकता. कुटुंब पद्धती काय असते, नातेवाईक काय असतो, समाज काय असतं, त्यांच्याशी बोलणं काय असतं हे त्यांना कळणार आहे. नाहीतर आपली सध्या मुलं एकाच फ्लॅटमध्ये एकाच घरात राहून राहून फक्त आपलंच करायला लागली आहे. त्यांना वाटतं आपण चौघं म्हणजेच आपली जग आहे. नाही, त्यांना जाऊ द्या, नातेवाईकांकडे जाऊ द्या, त्यांना शिकायला मिळेल. उन्हाळ्याच्या सुट्टीचा व्हॅल्यू मॅट्रिक्स कृतीतून मूल्य शिक्षण काय घ्यायचं तर फिटनेसमध्ये पहिला मुद्दा पोहणे, सायकलिंग, व्यायाम. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलंय. आयुष्यभरात काय लेसन मिळतं, वेळाचं महत्व आणि चिकाटी काय असते, स्वतः सोबत व्यायाम करायला लावा, पालकांची साथ गरजेची आहे. एन्जॉय आणि छंद, बागकाम, चित्रकला, नवीन कला काहीतरी करायला लावा त्याला. जबाबदारीची जाणीव करू द्या आणि निर्मितीचा आनंद घेऊ देत त्यांना. साहित्य पुरवणे आणि प्रोत्साहन देणे ही पालकांची जबाबदारी आहे. नातेवाईकांसंदर्भात गावी जाणे असेल, ज्येष्ठांची मदत असेल, पारंपरिक खेळ असेल, सहानुभूती, शेअरिंग आणि सामाजिक भान त्यांना कळतं. नात्यांबद्दल आदर निर्माण करण्याचं काम तुम्हाला त्यांना करू द्यायचं आहे. सो ह्या गोष्टी जर मुलांना ह्या उन्हाळ्यात सुट्टीत तुम्ही सगळं देऊ शकलात, मला वाटतं ही उन्हाळ्यात सुट्टी मुलांची खूप एन्जॉयफुल आणि खूप करमणुकीतून शिकतील ते. त्यातला अजून एक मुद्दा मला सांगायचा राहिला तो म्हणजे परफेक्ट उन्हाळ्यात सुट्टी सुवर्ण मध्य तुम्हाला करायचा आहे. 25% विश्रांती आणि मोकळा वेळ त्यांना द्या, 25% शारीरिक हालचाल करू द्या, 25% कुटुंबाने संवाद होऊ द्या, 25% छंद आणि कौशल्य त्यांना जोपासू द्या. या सुट्टींमध्ये कंटाळा येणं सुद्धा मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आणि नवीन कल्पकतेसाठी गरजेचं असतं. होईल ते कंटाळले असं म्हणतील, पण ते सुद्धा गरजेचं असतं. तर या सुट्टीत मुलांसोबत आपणही पुन्हा एकदा लहान होऊया आणि त्यांच्या या विकासाच्या प्रवासात आनंदाने सहभाग घेऊया. हा सहभाग जर पालक म्हणून तुम्ही जर घेतला तर नक्कीच तुमचं मूल या सुट्टीमध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकल, जे की तुम्हाला प्रॅक्टिकल लाईफमध्ये त्यांना शिकवायचं असतं. शाळेत ह्या गोष्टी शिकवता येत नाही, शिकत नाही, ज्या गोष्टी मला ह्या सुट्ट्यांमध्ये करायच्या आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला व्हिडिओ तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.